नमस्कार. समाजातल्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला वाटतात की त्या बदलाव्या. प्रत्येकाचं जे विचारधारणा आहे, म्हणजे आपण जे बोलतो बुद्धी, सोच जी आहे ती बदलावी. पण ते बदलणं अतिशय अवघड आहे, सोपं नाही अजिबात. आपण किती प्रयत्न केला, आपण कितीही बोललो तरी पण लोकांचा विचार बदलू शकत नाही. फक्त जेव्हा ती गोष्ट करतोय किंवा इन केस त्यांना कुठला अनुभव जर मिळाला तरच शक्य आहे की ती लोक बदलू शकतात. जर ज्योतिबा फुलेंनी जर असा विचार केला असता की मी शाळा सुरू करत आहे तर आता माझ्याकडे कोण येणार, तर त्यांच्याकडे असं कोण आज आलं नसतं. कारण त्यांना पहिल्यापासून त्यांना विरोध होताच. आणि लोकांची आत्ताच अशी मानसिकता आहे, त्यावेळेस तर त्यांची मानसिकता कशी असेल की त्याला मात देणं पण भयंकर अवघड आहे. पण त्याने काय केलं, त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली. ते बोलले कोण नाही तर मी माझ्या बायकोला पहिलं शिकवतो, माझ्या बायकोपासून मी सुरुवात करतो. आणि जेव्हा त्याने मग घरापासून सुरुवात केली, त्यांनी पहिला त्यांच्या बायकोलाच शिक्षण दिलं आणि ते बघून मग मुली यायला लागल्या. तेव्हा लोकांना पण समजलं शिक्षणाचं महत्त्व काय आहे. आणि मग जो जेंडर डिस्क्रिमिनेशन होतं, लिंगभेद, की फक्त मुलांनाच शिक्षण गरजेचं आहे, मुलींचं काय आहे, तर ही जी विचारधारणा जी आहे ही बोलून नाही दाखवून बदलली. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी असा विचार केला असता की आपल्या समाजाला शिक्षण नाही मिळत आहे, मी करून काय उपयोग आहे. ते फक्त बोलले नाही, त्याने शिक्षण स्वतः ग्रहण केलं आणि त्यानंतर त्याने दाखवलं की मी शिक्षण ग्रहण करू शकतो तर कुणीही करू शकतं. की त्याचा कुठलाही समाज नाही आहे, तर कुठल्याही असं लिंग नाही आहे की त्यांना करून उपयोग काय आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी, पण तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. विचारधारणा जी असते, नंतर मानसिकता समाजाची जी आहे, सोसायटीची जी बदलायची असेल आपल्याला, ती बोलून नाही तर ती भिडून, भांडून, झगडून, दाखवून तरच बदलली जाते. नुसतं फक्त बोलून उपयोग नाही.